धनगर समाजातील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे। मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं पंढरपुरात धनगर समाजातील नेत्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणास आमदार समाधान आवताडे यांनी भेट दिली। त्यांनी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून योग्य तो तोडगा काढणार आहे असं आश्वासन यावेळी दिलं। महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे। या समाजातील अनेक मुलं मुली उच्च शिक्षित आहेत, मात्र त्यांना नोकरी मिळण्यास अडचण निर्माण होते आहे। यामुळे शासनानं एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते आहे। यासाठी निवेदनं देऊन आंदोलनं करण्यात आली, तरीही याकडे शासनानं दुर्लक्ष केलं। यामुळे पंढरपुरात धनगर समाजातील नेते मंडळींनी आमरण उपोषण सुरू केलं। याची दखल घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्याची भेट घेऊन धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। यामुळे धनगर समाजातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। सोलापूर शहरातील मिठाई परंपरेतील एकमेव प्रतिष्ठित नाव आप्पा हलवाई। सगळं नमकीन जसे की फरसाण, ढोकळा, भाकरवडी, समोसा, कचोरी, साऊथ इंडियन डिशेस साठी एकमेव नाव आप्पा हलवाई। मलाई व खव्यामध्ये सर्व प्रकारच्या बर्फी, पेढे, गुलाबजामुन उपलब्ध। मिठाईमध्ये मैसूर पाक, बालुशाही, चिरोटे, करंजी, शंकरपाळी। गौरी गणपतीची खरेदी असू देत किंवा दसरा दिवाळीची खरेदी, नमकीन मिठाई क्षेत्रामधील एकमेव सुप्रसिद्ध नाव फक्त आणि फक्त आप्पा हलवाई। हलवाई गल्ली, मंगळवार पेठ, बदला मारुती समोर, सोलापूर। ऑर्डरसाठी संपर्क 9922280111। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।